Hello, good morning, students. Today we will start with our next and last unit from this paper, that is communication electronics. Second, that is the mobile communication, unit third. So in this we have to study the historical background of mobile communication and perspectives of the communication. Then what is the 1G, 2G, 3G and 4G, what is the difference between that we have to study. So before going to start with this new chapter, now we all are the familiar with the mobile communication or mobile or cell phones. So generally we are using the terms nowadays we are using the terms 3G, 4G, 5G, 6G like this. So what it means actually, and what is the mobile means, why you are saying that it is a mobile phone or mobile communication, जे आपण त्याला मोबाईल का म्हणतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोबाईल. मोबाईलचा अर्थ काय नेमका. मोबाईल म्हणजे विच कॅन बी एबल टू मूव और विच इज मुवेबल. जे इनिशियली वेन वी नो द फोन्स आर देअर, टेलिफोन्स आर देअर, सो दॅट ब्लॅक फोन्स आर दे आर स्टेशनरी. दॅट मीन्स म्हणजे जे सुरुवातीला जे ब्लॅक कलरचे फोन्स होते ते एका ठिकाणी ठेवलेले असतात आणि आपल्याला तिथे रिंग वाजली की आपण वी हॅव टू गो देअर अँड पिकअप द फोन्स वेन दॅट फोन रिंग्स. So we have to go there and pick up the phone and then we have to talk. So that is the phones we are using. But after that we are going to using the mobile phones. So mobile means what? We can move with that phone in our pocket. सुरुवातीला आपल्याला फोन एका ठिकाणी ठेवलेला असायचा, रिंग वाजली की आपण मध्ये जाऊन फोन घेत मग नंतर बोलणं करत असतो. पण आता नंतर जसे जसे इनोव्हेशन्स होत गेले टेक्नॉलॉजीमध्ये त्यानंतर मग मोबाईल फोन्स सुरू झालं. मोबाईल म्हणजे असा फोन की जो आपण आपल्याबरोबर घेऊन फिरू शकतो. मोबाईल म्हणजे विच इज मुवेबल. दॅट इज द मिनिंग ऑफ दॅट. जे मोबाईल व्हॅन असते की नाही त्याप्रमाणे किंवा मोबाईल व्हेकल असतं, तसे मोबाईल फोन्स आर द्या. किंवा त्याला दुसरं असं नाव आहे सेल फोन. द सेलचा नेमका अर्थ काय ते आपण बघू. तुम्हाला मी नोट्स पाठवतो त्यामध्ये आहे. सो आता जनरली याच्यामध्ये आपण मोबाईल फोनमध्ये हे असतं की इनकमिंग अँड आउट गोईंग बोथ द सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड देअर. इनकमिंग मीन्स इफ एनीबडी कॉल्स अस, सो दॅट फोन इज नोन ॲज द इनकमिंग, अँड इफ वी आर डायलिंग समबडी अनदर, दॅट विल बी आउट गोईंग. Now there are we know as that there are terms we are using, that is 2G, 3G and 4G like this, or 5G, 6G recently. So that G means it is the generation or generation of the wireless phone technology. म्हणजे जे जसे आपण म्हणतो की आपली पिढी असते, एक पिढी, दुसरी, तिसरी, तशी आता याच्या सुद्धा मोबाईल्सच्या हे जे वायरलेस आहे. ॲक्च्युली मोबाईल फोनचं बेसिक काय की इट इज अ वायरलेस फोन. म्हणजे इनिशियली द फोन्स विच वी आर युझिंग, दॅट ब्लॅक फोन्स, दे आर द विथ वायर फोन्स. दे आर द फोन दे आर युझिंग द वायर्स देअर और केबल्स. म्हणजे आपण सुरुवातीला जे काळे फोन जे वापरत होतो ते कसे वायरलेस फोन नव्हते. दे आर नॉट वायरलेस फोन्स बट दे आर द फोन्स विथ वायर्स, विथ केबल्स. म्हणजे ॲक्च्युली दॅट इन्स्ट्रुमेंट वॉज कनेक्टेड विथ द वायर्स फ्रॉम द टेलिफोन एक्सचेंज टू एनी डिस्टन्स और फॉर लॉंगर डिस्टन्स. म्हणजे आपण जरी मुंबईहून जरी आपण इथे बोलायचं म्हणलं नांदेडला, तरीसुद्धा ते फोन दे आर कनेक्टेड विथ देअर एक्सचेंजेस अँड देअर टेलिफोन ऑफिस अँड ऑल दॅट मशिनरी. So it is not a wireless phone, it is the phone with the wires or phone with the cables. So त्या फोनमध्ये म्हणजे प्रत्येक जो इन्स्ट्रुमेंट आहे ते टेलिफोन एक्सचेंजशी कनेक्टेड होते आणि टेलिफोन एक्सचेंज ते केबल्सशी कनेक्टेड होते. सो इन दिस देर इज नो क्वेश्चन ऑफ वायरलेस फोन्स. म्हणजे त्यावेळेस वायरलेस फोन ही कन्सेप्ट नव्हती. नो ॲज सून ॲज द टेक्नॉलॉजी विल बी डेव्हलप, सो द कन्सेप्ट ऑफ वायरलेस फोन्स विल बी डेव्हलप. And we are using the phone which are wireless. That means when we are talking with our recent phones, so we don't have any wire connection actually there. So that means we are using the phones without any wire connection or without any cable connection. सध्याचे जे फोन वापरतो आपण ते कसे आहेत की त्याला वायरनी किंवा केबल्सनी कनेक्टेड नाही आहेत ते. So they are the wireless phones. So G means what? G stands for the generation.
or it is also known as generation of the wireless phone technology. From the period where that wireless phone technology has started, that is known as the generation. So what is the first 1G, what is the 2G? म्हणजे सुरुवातीला जे फोन होते आपले टेलिफोनचे काळे फोन ब्लॅक फोन्स ते स्टेशनरी राहायचे, एका ठिकाणीच राहायचे. पण हे कसे, हे फोन घेऊन आपण फिरू शकतो. आता याच्यामध्ये प्रत्येक यामध्ये कसं आहे की जी फ्रिक्वेन्सी रेंज, बँडविड्थ, एव्हरीथिंग वॉज डिस्क्राईब देअर क्रायटेरिया. त्याला एक ठराविक क्रायटेरिया होता, म्हणून त्याला आपण 1G म्हणतो. 1G म्हणजे काय की त्याची फ्रिक्वेन्सी रेंज कुठून कुठपर्यंत होती, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी रेंज फॉर दॅट, व्हॉट इज द 2G मीन्स व्हॉट, वेन इट हॅज स्टार्टेड. So like that, all that factors are there for every generation. So looking back into the history of mobile phones, initially the phones were only used for the talking purpose, or before that we know the walkie-talkie was there, or wireless phones in the police or in the railway communication system, or in the police department they are using the walkie-talkie or wireless phones. So that means only we can just send the messages, or we can send our message to the another one. But in that communication the disturbance is much more. म्हणजे आपण जर ते रेल्वेचे किंवा पोलिसांचे जर बघितले असतील फोन्स, त्यांचे जे वायरलेस फोन असतात ते थोडं डिस्टर्बन्स खूप असते, म्हणजे आवाज खूप येतो. सो टू अवॉइड दॅट डिस्टर्बन्सेस the new generation phones will be developed, or wireless phones will be developed there. So that G is nothing but it is a generation, and is a generation of the wireless phone technology. From the period already it has been started. So the before 1980, that we are using the phones with that black phones, or which are the stationary phones. So the period of first generation start from the near about 1980 to 1990. म्हणजे 1980 ते 1990च्या मधला जो फोन्स आहे त्याला आपण जनरली फर्स्ट जी फोन म्हणतो, फर्स्ट जनरेशन फोन. 1980 पासून सुरुवात झाली. आपल्याकडे उशिरा आले असतील, बट इट हॅज स्टार्ट फ्रॉम द 1980 टू 1990. आता या फोन्समध्ये द फ्रिक्वेन्सी रेंज विल बी दॅट विल यूज. या फोनसाठी जी फ्रिक्वेन्सी रेंज वापरली गेली, म्हणजे कुठून कुठपर्यंतची फ्रिक्वेन्सी, that will be from 150 megahertz to near about 900 megahertz. आणि जी बँडविड्थ जी होती, इट इज ॲनालॉग, नॉट द डिजिटल, ॲनालॉग टेलिकम्युनिकेशन, दॅट इज नियर अबाउट 30 किलोहर्ट्ज. आता याला जे म्हणतो आपण व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक ऑर फर्स्ट जी, इट इज नोन ॲज द फर्स्ट वायरलेस कम्युनिकेशन. म्हणजे ही जी पहिली होती आपली जी टेक्नॉलॉजी की जी आपली विदाउट वायर वी आर कम्युनिकेटिंग टू इच अदर. This is the first phone, or first generation of first phone generation, that using with these phones we can contact to another without any actual connection of the wire, or it is the wireless communication we are doing with the persons. And the technology which you are using, that is analog cellular phones. आता याची जी डाटा रेट जो असतो याचा सेंडिंगचा, दो दॅट वॉज नियर अबाउट 2 किलोबाइट्स पर सेकंड, 2 kbps. kbps stand with the unit of the data rate for how much second the data can be sent. So it will be near about 2 kilobytes per second. आता हे जे फोन्स सुरू झाले जनरली, so they have started near about in the 1980, early of the 1980 to end of the 1990. म्हणजे 1980ला याचा वापर सुरू झाला, म्हणजे फॉर ऑल पब्लिक्स टू अप टू 1980, म्हणजे फर्स्ट जी फोन. इथं जे ड्रॉबॅक्स होते, वॉट द ड्रॉबॅक्स वेट आहे, व्हेरी बॅड व्हॉइस क्वालिटी. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं, आपण रेल्वेचे जर ते फोन्स बघितले त्यांचे ड्रायव्हरचे आणि गार्डचे असतात किंवा पोलिसांचे, सो वेन वी जस्ट हिअर दॅट साऊंड, इट हॅज लॉट ऑफ डिस्टर्बन्स. वॉट ॲक्च्युअली दे आर सेंडिंग मेसेज, इट व्हेरी हार्ड टू गेट इट क्लिअर. त्यांचा जो आवाज असतो त्या आवाजाबरोबर आवाज ऐकू येतो, पण आपल्याला पण डिस्टर्बन्स खूप असतो. दॅट इज द मिनिंग. So it has a very bad voice quality. So it is one of the disadvantage of the first generation phone. Then जो बॅटरी बॅकअप जो असतो, इट इज व्हेरी पुअर बॅटरी सेलफोन्सची. म्हणजे बॅटरी जास्त वेळ चालत नव्हती. समजा सध्या जे आपण फोन, समजा आपण आता वी चार्ज अप टू 100% or 90%. सो नियर अबाउट 6 to 7 hours more than that will be we are using that phone without any disturbance. So in that period it has very poor battery backup.
अँड इन केस ऑफ वी टॉक अबाउट द साईज ऑफ द फोन, दे आर बिग सेल फोन्स. म्हणजे जी सध्या जी साईज आहे आपल्या फोनची ती कशी खूप लाईट आणि खूप आपल्याला कम्फर्टेबल आहे. म्हणजे आपण पॉकेटमध्ये ठेवू शकतो, बॅगमध्ये म्हणा, कुठेही त्याला सहज आणि हातामध्ये ठेवू शकतो. बट इन दॅट टाइम्स द फोन्स दे आर हेवी फोन्स, दे आर बिग सेल फोन्स. म्हणजे त्याचं वजनही खूप होतं आणि आकाराने मोठे होते आणि ते बोजड वाटायचे. आता बघता याचं म्हणजे फर्स्ट जनरेशन फोनचं एक बेस्ट ॲडव्हान्टेज काय होतं की दॅट फर्स्ट टाईम वी आर युजिंग दॅट फोन्स. म्हणजे इन्स्टेड ऑफ वायर फोन्स विथ द केबल्स ऑर फोन्स विथ द वायर कनेक्शन, instead of that we are using the wireless phones, and it is a mobile phone. That means we can move that, we can just pick up that phone in our hand and we can move to anybody at any place. या सगळ्यात जास्ती फायदा काय होता की जे सुरुवातीला आपण जे फोन वापरत होतो ते एका ठिकाणी ठेवलेले होते, स्थिर होते. पण याच्यामध्ये हे जे फोन आहे आणि त्या फोनला कसं होतं की त्याला दे हॅव द कनेक्शन विथ द वायर्स. त्या फोनचं काय होतं की दे आर कनेक्टेड विथ द वायर्स, अँड त्या फोनला आपण कुठेही असं घेऊन फिरू शकत नव्हतो. वी कॅन नॉट एबल टू पिकअप दॅट ब्लॅक फोन्स अँड मूव एनीवेअर. So in this first generation phone, though it has the bad voice quality, it is poor battery backup, they are big in the size, but it is better than nothing. म्हणजे काहीच नसल्यापेक्षा आपल्यासाठी ते खूप वेळ होतं की आपण जो फोन आहे तो हातामध्ये घेऊन फिरत जाऊन किंवा दुसरीकडे कुठेही जाऊन बसून बोलू शकत होतो. अँड इट इज अ वायरलेस अँड इट इज अ मोबाईल. So in the picture it was shown here. Look at the picture here. It was shown. These are the types of the phones at that time they are using. So that the receiving antenna also it was showing. So these are the big phones. They are heavy and bulky phones. हे जे फोन होते कसे बल्की होते, मोठे जड होते असे. सो आता हे जे याचे ड्रॉबॅक असले याचे फर्स्ट जनरेशन फोनचे की ड्रॉबॅक कोणते होते की याचा जो आवाज होता तो आवाजाची जी क्वालिटी होती ती खूप खराब राहायची, खूप त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स राहायचा. त्यानंतर याचं बॅटरी बॅकअप खूप कमी राहायचं, सारखं त्याला चार्जिंग करणं किंवा कंटिन्यू त्याला चार्जर बरोबर ठेवणं. तसंच यांचा जो डायग्राममध्ये दाखवलं पिक्चरमध्ये की जसे यांचे फोन जे ते खूप बल्की वाटत होते, व्हेरी म्हणजे बल्की. फक्त याचा फायदा हा होता की आपण सुरुवातीलाच फर्स्ट टाईम वी आर युजिंग दॅट मोबाईल फोन्स, दॅट इज द क्युरियोसिटी बिहाइंड दॅट. म्हणजे आपल्याला उत्सुकता होती की आपण म्हणजे आपल्याला असं वाटलं नव्हतं की वी कॅन हॅव सच टाईम दॅट वी कॅन टेक द फोन इन आवर हँड अँड मूव एनीवेअर. बिफोर दॅट सुरुवातीला म्हणजे आपलं जी फोन घेण्याची किंवा फोन करण्याची पद्धत होती त्यापेक्षा खूप वेगळी होती. इट वॉज इंटरेस्टिंग. सो इट इज अ वायरलेस फोन अँड इट इज अ मोबाईल फोन. सो दीज आर द बिग ॲडव्हान्टेजेस ॲज कम्पेअर्ड टू द टेक्नॉलॉजी. म्हणजे त्या परिस्थितीच्या अकॉर्डिंग टू द सर्कमस्टान्सेस ऑफ द सिच्युएशन it was much better that we are using the wireless phones and it is the mobile phone. Though it has some of the disadvantages, that it has the bad voice quality, poor battery backup. याचे जरी आवाज खराब असला किंवा पूर बॅटरी बॅकअप असला तरीसुद्धा सगळ्यात फायदा हा होता की आपण ते फोन वायरलेस वापरत होतो आणि त्याला आपण स्वतः सगळीकडे घेऊन फिरू शकत होतो. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस फर्स्ट जनरेशन फोन. Now after that, and it is frequency range, it is near about 150 megahertz to 900 megahertz. So and bandwidth is analog telecommunication, it was near about 30 kilohertz. And this is the we are using the analog telecommunication here. Now here after that we are using the digital. So technology which is used with the digital cellular, or it is also GSM. Now after that 1990 the second generation phones will be developed. Second generation phone, that is known as the 2G. So what is that 2G? So it has the frequency range will be very much greater than the that will be used for the 1G. That means we are using the frequency range from 1.8 gigahertz frequency for the digital television. आणि bandwidth जी असते ती bandwidth किती 900 मेगाहर्ट्ज और 25 मेगाहर्ट्ज bandwidth. आता जसं आपण बघितलं की फर्स्ट जीमध्ये काय होतं की वी आर युजिंग द first wireless communication. Here we are using digital communication technology. The technology which was used here, that was the digital cellular technology. Ata in terms of capacity or data rate, if we just see the first generation phone that will be used, they have the capacity very less as compared to 2G.
So at BBC it is having only 2 kilobytes per second. They are having the capacity only, that is 2 kilobytes per second. But for the 2G we are having capacity near about 64 kilobytes per second. So this is the big difference in case of capacity in data rate. So this is about the first G and the introduction of the 2G, that is start from the 1991 to 2000. Okay, so in the next period we will just see what is the 2G and 3G. That will be discussed in the next period. Okay, thank you.